जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण सेवक कालावधी रद्द होईल का किंवा त्याच्या मानधनामध्ये काही वाढ होईल का याबाबत हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आला आणि त्याला जे आहे शिक्षण मंत्री महोदयांनी लेखी स्वरूपामध्ये उत्तर देखील दिलेलं आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर काही त्या सीटीटीची किंवा टीईटीची तयारी करत असाल आणि आपण कार्यरत शिक्षक असाल तर आपल्यासाठी जे आहे लॉन्च करत आहोत गुरुजी नावाची कार्यरत शिक्षकांसाठी टीईटीची बॅच। या बॅच मध्ये टीईटीचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याच्याकरिता आवश्यक असलेला प्रत्येक विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवला जाणार आहे। सर्व विषय आहेत, पीडीएफ नोट्स असेल, टेस्ट सिरीज असेल किंवा महाराष्ट्रभरामध्ये टॉपची एज्युकेटर्सची टीम असेल, ही आपल्यासाठी या ठिकाणी जे आहे अहोरात्र झटणार आहे। नवीन बॅच 1 जानेवारी पासून सुरू होणार आहे व तो ऍडमिशन आपण आतापासून सुरू करून दिलेले आहे। याच्या व्यतिरिक्त जर का येत्या 8 फेब्रुवारीला होणाऱ्या सीटीटी परीक्षेसाठी आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर ते देखील मार्गदर्शन आपल्यासाठी आवश्यक आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आपल्या मास्टर टीचर नावाचं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन आपण या ठिकाणी जे आहे फ्री मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। चला आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। यामध्ये जे आहे एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा, शिक्षण सेवक पदाचा कालावधी रद्द करून थेट नियुक्ती व पूर्ण वेतनाच्या बाबत त्यांनी या ठिकाणी जे आहे प्रश्न विचारलेला आहे बघा। हा प्रश्न आहे 9892 नंबरचा। प्रश्न विचारणारे आमदार महोदय आहेत गोपीचंद पडळकर, ज्याचे जजचे आहेत। त्यांनी शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न आहे, राज्यात अनेक वर्षापासून सुरू असलेला शिक्षण सेवक पदाचा कालावधी रद्द करून नवनियुक्त शिक्षकांना थेट नियुक्ती देऊन पूर्ण वेतन देण्यात यावे या मागणीचं निवेदन शिक्षण सेवकांनी मे 2025 मध्ये व त्या दरम्यान शासनाकडे सादर केलेला आहे। हे खरं आहे का? त्याला उत्तर या ठिकाणी जे आहे दादासाहेब भुसे यांनी दिलेलं आहे, होय हे खरे आहे। त्यानंतर तसं जर असेल तर डीएड बीएड टीईटी अशा परीक्षा उत्तीर्ण करून पात्रता सिद्ध केलेल्या शिक्षकांना पुन्हा 3 वर्षाचा सेवाकाल प्रशिक्षण म्हणून लावण्यात येत असून त्यामुळे अत्यल्प मानधनावर उदरनिर्वाह करावा लागत आहे। हे खरं आहे का? तर याचंही उत्तर त्यांनी दिलेलं आहे, येस हे देखील खरं आहे। मग असं जर असेल तर आता त्यांनी मूळ मुद्द्याला हात घातलेला आहे। तर या ठिकाणी जे आहे इतर राज्यांमध्ये शिक्षकांना थेट नियुक्ती दिली जात असून केवळ महाराष्ट्रामध्ये शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू असल्याने सदर कालावधी रद्द करून थेट नियुक्ती व पूर्ण वेतन देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे। हे खरं आहे का? त्याचंही उत्तर आहे, येस हे खरं आहे। मग असं जर असेल तर या मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कारवाई केलेली आहे किंवा करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर त्यांनी बघा काय सांगितलेलं आहे। थोडंसं कॉम्प्लिकेटेड उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, आपल्यासाठी महत्वाचं आहे की शिक्षण सेवक योजनेअंतर्गत निवड झालेल्या शिक्षकाला ठोक मानधनावर 3 वर्षाकरिता नियुक्ती देण्यात येते। या कालावधीमध्ये त्याने पार पाडलेल्या कामगिरीचे यथोचित मूल्यमापन करून त्या सेवेत नियमित करण्यात येते। एका प्रकारे हा शिक्षक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराचा परीक्षा विधीन कालावधी आहे। शिक्षण सेवक योजनेमुळे उमेदवारांच्या शिक्षक पदावरील नियमित नियुक्तीला बाधा पोहोचत नाही, शिवाय शिक्षण सेवक पदावरील सेवा वरिष्ठ वेतन श्रेणीकरिता व सेवानिवृत्ती वेतनाकरिता ग्राह्य धरण्यात येत असल्याने एकूण अर्हता कार्यसेवेच्या कालावधीवर त्याचा परिणाम होत नाही, विपरीत परिणाम होत नाही। त्याच्यामुळे शासन निर्णय 7/2/2023 अन्वये या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सद्यस्थितीमध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व शिक्षण सेवकांना 16,000, 18,000, 20,000 इतके ठोक मानधन अदा केले जाते। या सर्व बाबी तसेच संभाव्य वित्तीय भार विचारात घेता शिक्षण सेवक योजना रद्द करता येणार नाही, असं त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्री महोदय त्या संदर्भात पॉझिटिव्ह नाही, ते फार अशा प्रकारचे टेक्निकल उत्तर आपल्याला ऑलरेडी देत आलेले आहे। विधिमंडळाच्या बाहेर देखील आणि विधिमंडळाच्या आतमध्ये देखील त्यांनी सेम उत्तर दिलेले आहे। हे तर एक प्रश्न झालेला आहे। आणखी त्यांना जे आहे दुसरा एक प्रश्न या ठिकाणी कैलास घाडगे पाटील जे आहेत धाराशिवचे आमदार, त्यांनी देखील सांगितलेले। त्यांनी तर या ठिकाणी जे आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 आहे याच्यामध्ये शिक्षण सेवकाचा उल्लेखच नाहीये, त्या गोष्टीचा रेफरन्स देऊन देखील या ठिकाणी सांगितलेला आहे। बघा त्यांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होऊन 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असून त्यानुसार गुणवत्ताधिष्ठित शिक्षक
नेमणूक प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली आहे का? त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे आहे तसं जर असेल तर राज्यामध्ये या धोरणाच्या अंमलबजावणीनुसार आतापर्यंत शिक्षक अभियोग्यता परीक्षा 2 वेळा घेण्यात आली असून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या डीएड बीएड पात्र उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून 3 वर्षाकरिता नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. हे खरं आहे का? आणि मग त्यांची जी काही तरतूद आहे ती रद्द करणार का? तर त्याच्या उत्तरादाखल ना पुन्हा एकदा जे आहे तीच गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे जी आत्ता सांगितली. हे बघा, खऱ्या अर्थानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये देखील या ठिकाणी ज्यावेळेस शिक्षकांची नियुक्ती होते त्यावेळेस जे आहे डिरेक्टली ॲज अ असिस्टंट टीचर म्हणून नियुक्ती केली जाते. आता हे शैक्षणिक धोरण लागू होऊन 5 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. बाकीच्या सगळ्या कलमांना या ठिकाणी आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे, परंतु अजूनही जैसे थे परिस्थिती शिक्षण सेवकांच्या बाबतीमध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने जे आहे शोकांतिक आहे. एक गोष्ट मान्य करतो आहोत आपण की करंट जे काही शासन आहे त्यांनी अगदी 6,000 वरून 16,000 या ठिकाणी मानधनामध्ये वाढ केलेली आहे. त्या गोष्टीला आपण डिनाय करत नाहीये, परंतु आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट ही देखील समजून घेण्यासारखी आहे की सध्या एवढ्या महागाईच्या काळामध्ये स्वतःच्या घरापासून जे आहे 400-500 किलोमीटर अंतरावर स्वतःची लेकरं बाळं आई वडील यांना घेऊन जे आहे 16,000 किरायाच्या घरामध्ये जे आहे स्वतःची उपजीविका भागवणे, उदरनिर्वाह भागवणे, त्यामध्ये जे आहे सणवार आले, त्यानंतर लहान लेकरांचे जे आहे दुखणे आले, आजार आले, या सगळ्या बाबी सांभाळणं जवळजवळ जे आहे अशक्य आहे. आणि त्यातल्या त्यात पुन्हा शिक्षण सेवकांना इतर कुठे आपल्याला काम करता देखील येत नाही, शासनाच्या त्या नियमात बसत देखील नाही. या सगळ्या बाबींचा विचार करून निश्चितपणाने जे आहे या ठिकाणी शासनाने प्रशासनाने या बाबतीमध्ये काहीतरी वेगळा विचार करणं काळाची गरज आहे. आणि याच गोष्टीला गृहीत धरून जे आहे नवनियुक्त शिक्षण सेवकांची जी संघटना आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे. समान काम समान वेतन हे तत्व या ठिकाणी फॉलो होणं अतिशय जास्त आवश्यक आहे. कारण आज नवीन जे आपले अभियोग्यताधारक शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेले आहेत, नवीन तरुण तडफदार नव्या रक्ताचे उमेदवार, नव्या रक्ताचे शिक्षक हे कितीतरी पटीनं चांगलं काम करत आहेत. जे जुने शिक्षक आहेत ज्यांची सर्व्हिस 10-10, 20-20, 25-25 वर्ष झालेली आहे, ज्यांना लाखो रुपयांचा या ठिकाणी जे आहे पगार आहे, त्यांच्या तुलनेमध्ये आपले नवीन नियुक्त शिक्षण सेवक बऱ्यापैकी काम करताना आपल्याला दिसत आहे. मग जर का समान काम असेल तर मग यांना जे मिळणारं वेतन आहे ते देखील समान असायला पाहिजे. ही जर का मागणी होत असेल तर निश्चितपणाने ती मागणी योग्य आहे. आपला देखील त्या गोष्टीला 100% पाठिंबाच असणार आहे. आपल्याला या संपूर्ण शासनाच्या धोरणाविषयी काय वाटत असेल तर निश्चितपणाने आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.